शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। धुळे प्रतिनिधी रवींद्र कढरे। पुरमेपाडा शिवारातील लुटीचा 3 दिवसात उलगडा। PI धनंजय पाटलांची चमकदार कामगिरी, 4घे ताब्यात। मुंबई आग्रा महामार्गावर पुरमेपाडा शिवारात गुजरातच्या दोघांना सेनेस्टाईल लुटल्याची शनिवारी पहाटे घटना घडली होती। 5 ते 6 दरोडेखोरांनी मारहाण करत आपल्याकडील 4 कोटी लुटल्याचे दोघांनी सांगितले। मात्र तालुका पोलिसात फिर्याद देताना 1.5 कोटीची लूट झाल्याची फिर्याद दिली। महामार्गावर घडलेल्या या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती। या गुन्ह्याचा तपास धुळे तालुका पोलीस आणि LCB स्वतंत्रपणे करत होते। अखेर 3 दिवसात या गुन्ह्याचा उलगडा करण्यात तालुका पोलिसांना यश आलेलं आहे। PI धनंजय पाटील यांच्या पथकाने गुजरात येथून 4घांना ताब्यात घेत लुटीची रक्कम हस्तगत केली आहे। गुजरातचे दोघेजण स्कॉर्पिओ MH43CC 0264 वाहनाने लखनौहून नाशिकच्या दिशेने जात होते। यात चालक कल्पेश पटेल राहणार सुरत, दुसरा चालक भरतभाई भालिया यांचा समावेश होता आणि हे दोघेजण शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास पुरमेपाडा शिवारात आले असता त्यांचे वाहन रस्त्यात अडवण्यात आले। 4चाकी वाहनातून आलेले 5 ते 6 लुटारू हे थेट स्कॉर्पिओ समोर उभे ठाकले। त्यांनी दमदाटी करताना दोघांपैकी एकाला बेदम मारहाण केली। सिनेस्टाईल पद्धतीने ही लूट झाल्याची कहाणी दोघांनी सांगितली। लुटारूंनी आम्हा दोघांना स्कॉर्पिओमधून उतरवून आपल्या वाहनात डांबले। तसेच स्कॉर्पिओचा ताबा त्यांच्याकडे घेऊन दोन्ही वाहनं लळिंग घाटाच्या दिशेने नेली आणि थोड्याच वेळात लळिंग घाटात सदर वाहन थांबून लुटारूने स्कॉर्पिओ ठेवलेली 4 कोटींची रोकड लुटून पोबारा केला, असे दोघांनी सांगितले। या घटनेनंतर चालक कल्पेश पटेल, भरतभाई भालिया यांनी तालुका पोलीस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली होती। पुरमेपाडा शिवारात 8 दरोडेखोरांनी मारहाण करत आपल्याकडील 1.5 कोटी रुपये लुटल्याचं त्यांनी फिर्यादीत म्हटलं होतं। लुटीची रक्कम मोठी असल्याने पोलिसांनी युद्धपातळीवर आरोपींचा शोध सुरू केला। LCB सह तालुका पोलिसांची 2 पथके स्वतंत्र तपास करत होती। महामार्गावरून स्कॉर्पिओ मोठी रक्कम घेऊन जात असल्याची टीप लुटारूंना मिळाल्याचा संशय पोलिसांना होता, कारण महामार्गावरून बऱ्याच गाड्या ये-जा करत असतानाही लुटारूंनी नेमकी स्कॉर्पिओज का थांबवली, याचा अर्थ लुटारूंना रकमेबाबत पक्की माहिती मिळालेली असावी। पोलिसांचा कयास होता, त्या दिशेने पोलीस तपास करत असताना अखेर गुजरातमधील 4घांनीच ही लूट केल्याचं समोर आलंय। PI धनंजय पाटील यांनी तात्काळ पथकासह गुजरातमध्ये जाऊन 4घांना शिताफीने ताब्यात घेतलं, त्यांच्याकडून लुटीतील रक्कम हस्तगत केली। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनात PI धनंजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। मी PI धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन। दिनांक 5/7/25 रोजी एक दरोड्याची घटना तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडली होती। पुरमेपाडा गावाजवळ एका स्कॉर्पिओ गाडीला अडवून जवळपास 8 गुन्हेगारांनी त्या गाडीतील ड्रायव्हरांना बाहेर चाकूचा धाक टाकून उडवून आणि त्याच्या ताब्यातली जवळपास 1,50,00,000 असं त्या गाडीतली कॅश सबरीने लूट करून म्हणजे दरोडा घालून चोरून नेली होती। या गुन्ह्याचा तत्काळ तपासात तालुका पोलीस स्टेशनची टीम कामाला लागली। या तपासामध्ये आतापर्यंत 4 आरोपी अटक केलेले आहेत आणि जवळपास 42 लाख रुपये इतके हस्तगत करण्यात आलेले आहे आणि अवघ्या 90 तासात हा गुन्हा उघड करण्यात आलेला आहे। तर या गुन्ह्याचा अजूनही तपास चालू आहे। अजूनही बऱ्याच मोठ्या प्रमाणात रक्कम हस्तगत करणे आणि आरोपी अटक करणे अद्याप बाकी आहे आणि त्यात पण आम्ही यशस्वी होऊ याची मला खात्री आहे। या तपासासाठी आम्हाला आमच्या डिव्हिजनचे DPO श्री भांबळे सर, त्याच्यानंतर ॲडिशनल SP काळे सर आणि SP साहेब श्रीकांत धिवरे सर यांचे कंटिन्यू मार्गदर्शन होते। त्याच्या मार्गदर्शनानुसार धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने अतिशय चांगली कामगिरी बजावत जवळपास 3 टीम आमच्या याच्यामध्ये आम्ही स्थापन केल्या होत्या आणि अथक परिश्रम करून न आराम करता न झोपता आमच्या टीमने अवघ्या 90 तासाच्या आतमध्ये हा गुन्हा उघड करून
त्याच्यातले 4 मुख्य आरोपी मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल पैसे जसेच्या तसे हस्तगत केलेले आहेत आणि पुढील तपास चालू आहे. कळवण मानूर मंडळ भाजपतर्फे गुरुपौर्णिमा भक्तिमय वातावरणात साजरी. गुरुपूजनाचा विशेष कार्यक्रम. कळवण प्रतिनिधी. उत्तर नाशिक जिल्ह्यातील कळवण मानूर मंडळ भाजपतर्फे आज गुरुवारी गुरुपौर्णिमेचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने तालुक्यातील प्रमुख गुरुस्थानांवर गुरुपूजनाचे विशेश कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, ज्यात भाजपाच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. कळवण शहरातील शिवाजीनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर आणि कळवण खुर्द येथील ऐतिहासिक माधवदास महाराज गुरुदत्त मंदिर येथे गुरुपूजनाचे मुख्य कार्यक्रम पार पडले. या दोन्ही मंदिरामध्ये स्थानिक नागरिकांसह भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली. या प्रसंगी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांच्यासह कळवण तालुका अध्यक्ष दीपक खैरनार, डॉक्टर अनिल महाजन, हेमंत रावले, अशोक बोरसे, संदीप अमृतकर, सचिन सोनवणे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी परमपूज्य गुरूंचे मनोभावे पूजन केले. गुरूंच्या प्रती आदर व्यक्त करत त्यांच्या शिकवणीचे स्मरण केले. त्यांच्या आशीर्वादाने समाजकार्यात अधिक सक्रिय राहण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगण्यात आले. गुरु हे आपल्या अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारे मार्गदर्शक असतात, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. समाजात गुरूंचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असून त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय कोणतीही व्यक्ती प्रगती करू शकत नाही, यावर भर देण्यात आला. या कार्यक्रमामुळे कळवण आणि मानूर परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरणाचे दर्शन घडले. भाजपा कार्यकर्त्यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एकत्र येत सामाजिक सलोखा आणि एकोपा वाढवण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कळवण मानूर मंडळ भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नाशिकच्या शृंगेरी शंकराचार्य पीठ मठामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव पारंपरिक धार्मिक पद्धतीने उत्साहात संपन्न. गुरुपौर्णिमेनिमित्त आज नाशिक पंचवटीमधील शृंगेरी शंकराचार्य मठ येथे गुरुपूजन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. सकाळपासून सुरू झालेल्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये प्रथम मठाचे व्यवस्थापक रामगोपाल अय्यर यांच्या हस्ते गुरुकृपा आणि विश्वकल्याणासाठी संकल्प सोडण्यात आला. तर नंतर आदी शंकराचार्य वेदव्यासांचे तसेच कर्नाटकातील शृंगेरी येथील मठाचे विद्यमान शंकराचार्य जगद्गुरू श्री श्री भारतीतीर्थ महास्वामीजी आणि जगद्गुरू विधुशेखर स्वामीजी या दोघांच्या चरणपादुकांचे पूजन करण्यात आले. ऐतिहासिक काळामध्ये 28वे शंकराचार्य अभिनव सच्चिदानंद भारती आणि 29व्या शंकराचार्य नरसिंह भारती या दोन्ही शंकराचार्यांचे वास्तव्य नाशिकमधील याच मठांमध्ये होते. तसेच नंतर दोन्ही शंकराचार्यांची समाधी याच मठांमध्ये आहे. या समाधीचं पूजन यावेळेस करण्यात आलं. ऐतिहासिक काळामध्ये कर्नाटकात हैदर अली आणि टिपू सुलतान यांच्या राजवटीच्या काळामध्ये शृंगेरी मठ तसेच आजूबाजूच्या प्रदेशात परकीय राज्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार केले जात असत. त्यामुळे पेशव्यांच्या सल्ल्यावरून 28व्या आणि 29व्या दोन्ही शंकराचार्यांनी नाशिक या तीर्थक्षेत्री वास्तव्य केलं. नाशिक येथे
शृंगेरी मठाची स्थापना करण्यासाठी सध्या मठ असलेली जागा पेशव्यांनी उपलब्ध करून दिली. तेव्हापासून नाशिकमध्ये हा मठ असून आजही अनेक भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आज गुरुपौर्णिमेनिमित्त या मठामधून अनाथ आश्रमाला देखील अन्नदान केलं जातं. मठामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त झालेले गुरुपूजन आणि अन्य धार्मिक कार्यक्रमासाठी वेदशास्त्र संपन्न पुरोहित रवींद्र पैठणे गुरुजी, संतोष जोशी, श्रीपाद गायधनी, प्रसन्न जोशी, अन्य मान्यवर पौरोहित्य केले. याचवेळी महर्षी गौतम गोदावरी वेदविद्याच्या निवासी वैदिक गुरुकुलाचे विद्यार्थी गुरुपूजन कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. धार्मिक कार्यक्रमानंतर महाआरती होऊन भाविकांसाठी महानैवेद्याची व्यवस्था करण्यात आली होती. दिवसभर शंकराचार्य मठामध्ये दर्शनासाठी आणि पूजा अर्चनेसाठी भाविकांची उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंचवटी विभागाध्यक्ष योगेश ताभाडे यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीनं पंचवटी खड्डेमुक्त व्हावी यासाठी निमानी बस स्थानक या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत आंदोलन करण्यात आले. गेल्या 15 दिवसांपूर्वी नाशिक महानगरपालिका आयुक्तांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं निवेदन देखील देण्यात आले. मात्र नाशिक महानगरपालिकेने कोणतेही पंचवटीमधील खड्डे न बुजवल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा पंचवटी या ठिकाणी आक्रमक होऊन निमानी बस स्थानकामध्ये पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत आंदोलन केलं. जर येत्या 15 दिवसात पंचवटी खड्डेमुक्त केली नाही तर तीव्र स्वरूपाचे पंचवटी परिसरात चक्काजाम आंदोलन देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी पंचवटी विभागाध्यक्ष योगेश ताभाडे, प्रसाद सानप, भाऊसाहेब निमसे, गणेश कोठोळे, अक्षरा खोडके, अश्विनी बैरागी, हितेश त्रिकाल, दत्तात्रय काटकर, सुमी शेलार, अमोल गुजरे, कृष्णा धात्रक, राहुल रोटे, किशोर वासेकर, विकी मंजुळे, रमेश मोरे, सचिन अहिरे, सागर दोंदे, गोपाल वरणकर, हर्ष जाधव, प्रशांत नाईक, अविनाश अंबरपुरे, अमोल बागुल तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अमर सोळंके, BBS न्यूज नाशिक. आम्ही 1 महिन्यापूर्वी महापालिका विभागीय कार्यालयाला निवेदन दिलं होतं. आम्ही त्याला सांगितलेलं होतं की नाशिक शहरामध्ये पंचवटी विभागात खूप खड्डे पडलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं आम्ही 8 दिवसाच्या आत आम्ही सगळे खड्डे बुजवू, पण त्यांनी काही खड्डे बुजवले नाही. आणि ह्या पाऊस एवढा पडलेला आहे तरी त्यांच्या महापालिकेच्या प्रशासनाचं लक्ष नाही. लोकांना खूप त्रास होतोय. पुढचा चाक निघतं, पाठीमागचं चाक अडकतं. किती 2 व्हीलर लेडीज जेंट्स पडलेले आहेत तरी महापालिका प्रशासन त्याचं लक्ष देत नाही. आणि महापालिकेने ठेकेदाराला 175 कोटी रुपयाचे टेंडर दिलेलं आहे. त्यांनी केलं काय? हे गोरगरिबांचे आपल्या नाशिककरांचे पैसे आहेत तरी महापालिका प्रशासन त्याचं लक्ष देत नाही. आणि ठेकेदारांचे आणि महापालिका प्रशासन अधिकाऱ्यांचे काही लागेबंद संबंध आहे का? का बरं नागरिकांच्या जीवाशी खेळताय तुम्ही? का बरं लक्ष देत नाही? म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही आंदोलन केलं. माननीय राजसाहेब ठाकरे व आम्ही साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही आंदोलन केलेलं आहे. सर्व पंचवटीचे पदाधिकारी बरोबर आहे सर्व. आम्ही एक 8 दिवस आम्ही परत थांबणार आहेत. आम्ही 8 दिवस त्यांना प्रशासनाला अल्टिमेट देत आहेत. नाही तर आम्ही आमच्या मनसेच्या पद्धतीने आम्ही परत याच्यापेक्षा जोरदार आम्ही महानगरपालिका विभागीय अध्यक्ष यांना आमचे पंचवटीचे विभागीय अध्यक्ष व शहर समन्वय भाऊसाहेब निमसे व योगेश ताभाडे व सर्व पदाधिकारी यांनी मागील हप्त्यातच एक निवेदन देऊन त्यांना कळविले सर आमचं नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत पंचवटीत प्रत्येक ठिकाणी खड्डे झालेले, हे खड्डे आपण त्वरित बुजवावे, त्याच्यावर काहीतरी बंदोबस्त करावा. आम्ही त्यांना 10 दिवसाचा अल्टिमेट दिला परंतु त्याच्याकडे त्यांनी काही दुर्लक्ष केलेलं आहे. आजपर्यंत खड्डे बुजवलेले नाही. येणाऱ्या महाकुंभ मेळ्यात 2च वर्ष राहिलेले, या महानगरपालिकेचं काय होणार? इतके खड्डे झालेले का माणसाला चालता सुद्धा नाही येत. गाडी जर बघा आज महानगरपालिकेच्या बसेस आहे, पुढचं चाक जर फसलं तर मागचं चाक फसतं आणि गाडीचा खडाखड आवाज येतो. असं या गाडीचं पण नुकसान होत आहे, याच्यात महानगरपालिकेचं नुकसान होत आहे, पब्लिकचं पण नुकसान होत आहे. याकडे नगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे. याच्यानंतर त्यांना आम्ही अल्टिमेट दिलं परंतु नाही त्यांनी ऐकलं तर पुढे एक 8 दिवसात आम्ही तीव्र आंदोलन करण्यात येईल पक्षातर्फे. आपल्याला असं वाटतंय रोडला खड्डा नको, रोड हा सुटसुटीत झाला पाहिजे. महाराष्ट्र शासन हे लोकांना फुलतापा देऊन लोकांना बनवाबनवी करतंय. चालू काम धकून आपल्याला डोळ्यात धूळ फेकून आम्ही असं करू तसं करू. सगळं चोर मार्केट तयार झालेले. चोर मार्केटला बंदी बसली पाहिजे. यांना
जागजागी बंदी बसून यांना अडचणी जबाब विचारले गेले पाहिजे. हे का घडतंय, हे का होत नाही, हे मंत्र्याला विचारले गेले पाहिजे. लोकशाही आणि संविधानाचा गळा घोटण्याचं काम सरकार करत आहे. आणि संविधानाचा गळा घोटण्याचं काम या माध्यमातून हे सरकार करत. सर, पण काल या सभागृहामध्ये फक्त निकोलेंनी विरोध केला, बाकी काँग्रेस असेल का विरोधक? अरे त्यांनी त्या ठिकाणी मी तर मिटिंगला गेलो नाही, कारण मी शेवटच्या टप्प्यात आलो होतो. एकच मिटिंग शेवटची झाली, त्या मिटिंगला मी जाऊ शकलो नाही, कारण मला एक दिवस अगोदर कळवण्यात आलं होतं. संयुक्त समितीकडे ज्यांनी 12,000 लोकांनी आक्षेप नोंदवले आहेत, लोकांनी संयुक्त समितीकडे सदस्यांनी आक्षेप नोंदवले आहेत. काय केलं त्याचा, कुठे माहिती दिली त्या बिलामध्ये, त्या आक्षेप नोंदवल्यानंतर कुठे त्यामध्ये सुधारणा केली, काही मुद्दे आणलेत, 2-4 विषय त्यामध्ये वगळलेत. पण नाही असं नाही की संयुक्त समितीकडे गेला म्हणजे बिल पास करायचं त्यांना परमिशन दिली काय, याचा अर्थ असा होतो काय? बिल अरे संयुक्त संविधान समितीकडे जरी गेलं असेल तरी त्यामध्ये काही सूचना दिल्या गेल्या, पण चर्चाच होऊ नये, महाराष्ट्रातील देशातील जनतेला कळूच नये की आम्ही सभागृहात काय चर्चा करतो आहोत. तुम्ही संयुक्त समिती पुढे तुमच्या सूचना झाल्या म्हणजे झाला, त्याचा आवाज दाबायचा, त्याला बोलू द्यायचं नाही, बोलायला मर्यादा आहे म्हणून सांगायचं. हे लोक हे मला वाटतं की बहुमताच्या भरोशावर लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी रचलेलं हे षडयंत्र आहे. तुमच्या नेत्यांनी काल विरोध नाही केला, फक्त आमदार निकोले यांनी विरोध केला, त्यामुळे बहुमताने पास झालं. ते नाही, बहुमतांनी पास म्हणजे काय एकमत होत नाही. तुम्ही चुकीची चुका करू नका. बहुमत हा सत्ताधाऱ्यांच्याकडे असतो, एकमत म्हणजे सभागृहाचं मत असतं. एकाने जरी विरोध केला तरी त्याला एकमत म्हणजे बहुमत होत नाही. त्यामुळं विरोध केला नाही असं नव्हे, काँग्रेसचा त्याला विरोधच होता. मी काल दुर्दैवानं माझी बँकेची निवडणूक होती, मी स्वतः मतदार होतो, त्यामुळे मी काल उपस्थित राहू शकलो नाही. पण नाना पटोलेंनी, नितीन राऊतांनी भूमिका मांडली. आता संख्याबळ एवढं प्रचंड आहे की ते म्हणजे पाशवी बहुमत असल्यामुळे त्या भरोश्यावर ते काही करतायत हे त्या ठिकाणी दिसून आलं. दुसरं असं गोपीचंद पडळकर आता इथं भेसळ दुधाची दाखवत आहेत. भाजपचं आणि महायुती सरकार असताना आमदारांना का करावं लागतं? मला तेच कळत नाही की सत्ता तुमच्या हातात, मंत्री तुमचा, पॉवर तुमच्या हातात, आणि दूध आणून भेसळ इकडे दाखवत आहे. म्हणजे काय, तिकडे काय तुम्हाला कारवाई करायचं सोडून सत्ताधारी आमदारांनी जे भेसळ दूध इथे काय दाखवायचं आहे? मंत्र्यांना सांगा, दाखवा. नाहीतरी तुम्ही सगळ्यावर कुरघडी करतच असता तर मग तिथे जाऊन करा ना, मंत्र्यावर दाखवा ना तुमची पॉवर, आमदार म्हणून सत्तेतला. म्हणजे झाला ते भेसळ, सरकार भेसळ, सगळंच भेसळ, तर रस्त्यावरच आणून दाखवा भेसळ काय आहे ते. चंद्रपूर हे कारवाई करायला पाहिजेत, ते मंत्र्यांनी करायला पाहिजेत. याच्या ठिकाणी हे काही शोभाजी करायची गरज नाही असं माझं मत आहे. सर, चंद्रपूर हायवे काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं, मात्र पावसामुळे पूर आल्याने तो आता हायवेच वाहून गेल्याची घटना घडली. नाही, चंद्रपूर हायवे झालेला नाही त्यांच्या हस्ते उद्घाटन. तो झालेला मला वाटतं की 6 महिन्यापूर्वी चंद्रपूर ते दुसरा कुठला आपला नागपूर ते दुसरा रोड आहे. चंद्रपूर हायवे असं कुठलाही नाही की 6 महिन्यापूर्वी त्यांचं उद्घाटन झालेलं. एक उद्घाटन झालेलं होतं, वाहून गेलं नाही, पण त्या रस्त्यावर खूप मोठे खड्डे पडले, मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि त्यामुळे तिथे वाहतूक खोळंबली. तर आता रोज पुलावर नवीन कामावर खड्डे पडणं, पूल ओव्हरब्रिज फ्लायओव्हर वाहून जाणं, पडणं, हे रोज चाललेलं आहे, देशाभरात चाललेलं आहे. त्यामुळं कालच एक कामठी रोडवर नवीन रस्त्यावर फार मोठा खड्डा पडला. वर्धा जिल्ह्यातील यशोदा नदीचे खोलीकरण करण्याची शेतकरी बांधवांची मागणी. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील अलमडोह या गावाजवळ यशोदा नदीचे खोलीकरण न झाल्यामुळे वारंवार या नदीला पूर येतोय आणि त्यामुळे परिसरातील शेतकरी बांधवांचे शेतीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. यशोदा नदीच्या संपूर्ण परिसरात कचरा साचलेला आहे आणि तो साफ करण्याची गरज आहे. शेतकरी बांधवांनी शेतामध्ये पराठी आणि सोयाबीनची लागवड केली आहे, मात्र यशोदा नदीला पूर आल्यामुळे शेतातील पूर्ण पीक वाहून गेलं आहे. यशोदा नदीचे खोलीकरण आणि सपाटीकरण करण्याची मागणी परिसरातील शेतकरी बांधवांनी केली आहे.
मी प्रदीप शेंडे बोलत आहो. ह्या नदीचं खोलीकरण त्या पुलापर्यंत तिकडलं झालेलं आहे. तिथून टाकळीच्या पुलापर्यंत तिकडलं झाल्यामुळे आमच्या शेतात पाणी घुसते आणि आमच्या शेतात पाणी घुसून ह्या नदीचे दरवाजे 4 खुले आहे, बाकीचे बंदच आहे. त्याच्यामुळं आमच्या शेतामध्ये खूप पाणी घुसते आणि आमचं खूप नुकसान झालं आहे. तर त्याची काळजी घ्यावं तुम्ही आणि त्याच्यात हे करावं तुम्ही. अलंबो गावामध्ये पूर्ण पाणी पसरते, तर याच्यापर्यंत जाऊन खोलीकरण करण्यात यावं. आमच्या शेताचं खूप नुकसान होत आहे. मग लाखो रुपयाचं उत्पन्न पेरत जायचं आम्ही ना ते पूर्ण वाहून जाते. याची काळजी घ्यावं तुम्ही. आणि आम्ही शेतकऱ्यानं काय करावं, आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. हां, काय कर्जमाफी नाही तर तुमचं पूर बुडायचं धडाचं भेटत नाही. का करावं आम्ही, आम्हाला समजत नाही. हां, पीक विमा नाही भेटत. हां, तुम्ही याची नोंद घ्या बा, नाही तर आम्हाला काहीतरी करावं लागेल. हां हां, आत्महत्या करायला हो, नाही तर आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण समुद्राच्या पाण्याजवळ गाडी नेणे आले अंगलाट. भाट्टे समुद्रकिनारी थारगाडी रुतली वाळूत. भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ही घडली दुर्घटना. समुद्रकिनाऱ्यांवर गाडी भरधाव वेगाने नेऊन स्टंटबाजी करण्याचे प्रमाण वाढले आहे. संजय गायकवाड सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्यामुळे सरकारकडून त्यांच्यावर कारवाई होत नाही. आमदार नाना पटोले. माणसाला मारायचं हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्याला, आणि सरकार सत्ता पक्षाचा आमदार आहे म्हणून त्याच्यावर कारवाई करत नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. कल्याण डोंबिवली 10 मिनिटांच्या पावसाने रस्ते जलमय, नियोजनाचा फज्जा उघड. कल्याण डोंबिवलीत गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून कल्याण डोंबिवली परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सध्या ढगाळ वातावरण असून रिमझिम पाऊस आणि जोरदार सरी बरसत आहेत. मात्र केवळ 10 मिनिटांच्या मुसळधार पावसाने शहरातील नियोजनाचा फज्जा उडवला आहे. कल्याणच्या विविध भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. विशेषतः कल्याण पश्चिमेमधील अहिल्याबाई चौकात तर दोन्ही बाजूचे छोटे नाले अद्यापही साफ न झाल्यामुळे गटाराचं पाणी थेट रस्त्यावर साचलं आहे आणि यामुळे वाहन चालकांना तारेभरची कसरत करत या पाण्यातून मार्ग काढावा लागतो आहे. सध्या पावसाचा वेग कमी असल्याने पाण्याचा निचरा होत असला तरी जर पावसाचा जोर कायम राहिला तर दुपारनंतर शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. स्थानिक प्रशासनाच्या पावसापूर्वीच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार विधानभवनात दाखल.